टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुंबईकरांसाठी मार्च महिना उकाड्याचा असून मार्च ते मेच्या दरम्यान सरासरीपेक्षा तापमान अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जात आहे। हवामान खात्याच्या नुसार आपण पाहिलं गेलं तर मार्च ते मेच्या दरम्यान या सरासरी जो तापमान आहे तो अधिक राहणार आहे। विशेषतः पाहायला गेलं तर फेब्रुवारीच्या मध्यापासूनच तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून किमान तापमान सरासरी ओलांडली आहे। रविवारी कुलाबा येथे किमान तापमान जो आहे 32.8 अंश सेल्सिअस पर्यंत असून सांताक्रूज येथे 31.1 सेल्सिअस पर्यंत नोंदवला आहे। तरी काही दिवसापासून तापमानामध्ये किंचित घट झाली असली तरी पुन्हा एकदा ही तापमान वाढण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे। असाच अंदाज जो आहे तो हवामान खात्याच्या अनुसार आहे। त्याचबरोबर हवामान खात्याच्या अनुसार मार्च महिन्यात किमान तापमान जो आहे तो 33.35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहेत। महिन्याच्या अखेरीस जो पारा जो तो अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबई हा समुद्र किनारपट्टीचा असल्याने समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यामुळे काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळू शकतो। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात वाढणार असून नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील हवामान खात्याकडून दिले जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।